आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. हे का म्हणतोय तर नागार्जुन गौडा याची न्यूज चॅनलवरती चालणारी बातमी पाहिली, वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसारित होणारी बातमी पाहिली. नागार्जुन सागर याने UPSCतून 2019 मध्ये यश संपादन केलं. मध्य प्रदेश केडरमधून त्या ठिकाणी त्या माणसाला IAS हे पद भेटलं. त्यानं सृष्टी देशमुख ह्या IAS असणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं. चांगली गोष्ट आहे. त्यांचे लाखोनं त्या ठिकाणी फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा त्या ठिकाणी देशातल्या तरुण तरुणीला जे आहे ते दोघंही त्या ठिकाणी म्हणजे प्रेरणा देण्याचं त्या ठिकाणी काम करतात. स्वतः नागार्जुननं काय केलं माहिती आहे तर इथिक्स वरती एक चांगलं पुस्तक लिहिलं, पण यानं कुठं ते इथिक्स पाळलेच नाहीत. त्याचं कारण असं आहे की आता करोडो रुपयाचा त्याचा जो घोटाळा जो आहे तो बाहेर आलेला आहे. म्हणजे आपण सांगायचं एक, करायचं एक, बोलायचं एक, करायचं एक, हे अशा पद्धतीनं जे आहे मोठमोठे अधिकारी असतील, राजकारणी असतील आणि त्याचबरोबर बरेचसे बाबा बुवा देखील जे आहेत हे लय जनतेला गंडा लावण्याचं या ठिकाणी काम करत आहेत. अरे सर्वसाधारण माणूस जे आहे ते 10-5 हजार रुपयामध्ये महिन्याची गुजराण आपली चांगली करू शकतंय, तर यांना एवढे 10-10 करोड 50-50 करोड जे आहे लागतात कशाला, हा प्रश्न त्या ठिकाणी पडत असतो. मग UPSCचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी नीतिशास्त्राचा त्यांना अभ्यास केला, ठीक आहे. तर इथिक्स अँड इंटिग्रिटी या पेपरमधून त्यानं काय शिकलं तर हे घोटाळा कसा करायचा हे शिकलं का, हा प्रश्न त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य एक भारतीय नागरिकाला पडतो. याचं दुःख मला जसं वाटतंय तसं प्रत्येक भारतीय नागरिकाला याचं दुःख वाटतंय.